तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनल मास्टर तन्मय मशीनवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत उद्याचा पेपर म्हणजे तुमचा इंग्लिशचा जो पेपर असणार आहे तो इयत्ता 8वीचा उद्याचा इंग्लिशचा होणार जो पेपर आहे तो विद्यार्थी मित्रांनो हा पेपर फुटला आहे आणि माझ्याकडे आला. तर तुम्हाला मी हा पेपर संपूर्णपणे यूट्यूबवरती टाकून दिला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एकदम खराखुरा 2026चा पेपर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 22 एप्रिल म्हणजेच उद्याचा हा एकदम खराखुरा पेपर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणाला सांगू नका हा पेपर फुटला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे आला तर मी तुम्हाला हा संपूर्ण यूट्यूब चॅनल माझ्या या मास्टर तन्मयवरती टाकून दिला आणि विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी इयत्ता 6वीचा पण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा जर तुम्हाला 6वी 7वीचा हवा असेल तर एकदा जाऊन आपला चॅनल नक्की चेक करा. त्याच्यावरती मी टाकला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही टाईमपास न करता मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट ओरल सेक्शनमध्ये रायटिंग सेक्शनमध्ये घेऊन जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता क्वेश्चन 3. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे सांगितले की रीड अप तर मित्रांनो, तुम्हाला इथे सांगितले रीड द फॉलोइंग पॅसेज अँड ॲन्सर द इक्वेशन गिव्ह ब्ल्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जो पॅराग्राफ दिला याच्यावरून तुम्हाला काही 5 मार्कांसाठी प्रश्न विचारले. खाली ते तुम्हाला योग्य उत्तर त्यांचं लिहायचे. तर खाली तुम्हाला प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही लिहायचे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तरं हवे असतील तर व्हिडिओला 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करा. तुम्हाला उत्तरं पण 5 मिनिटाच्या आत लगेच बघायला आपल्या चॅनल मास्टर तन्मय मशीनवरती मिळतील. तर या व्हिडिओला आधी लाईक करून चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. त्यानंतर खाली तुम्हाला बीमध्ये तुम्हाला काही एक पोएम दिली, ती पोएम तुम्हाला वाचून खाली त्या पोएमचे उत्तर द्यायचे आहेत. तर ते काही उत्तरे आहेत ती तुम्हाला मी वाचून दाखवतो. ॲन्सर आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. ए व्हॉट डू यू द पोट हेअर. बीमध्ये तुम्हाला सांगितले की वेअर इज द रॅबिट. त्यानंतर सीमध्ये तुम्हाला सांगितले की व्हॉट इज द रॅबिट क्लिनिक फ्रॉम. त्याच्यामध्ये तुम्हाला डीमध्ये राईट एनी रायमिंग पार्ट फ्रॉम स्टांजा. तर या ज्या टांजा आहे त्यांचं तुम्हाला रायमिंग पार्ट सांगायचा आहे. तर याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आहे. स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आहे पटकन. त्याच्यानंतर खाली तुम्हाला सीमध्ये इथं रीड द फॉलोइंग वर्ड अँड क्लासिफिक थीम इंटू टू व्हेरी ऑब्जेक्ट अँड वर्ब. तर तुम्हाला इथं काही ऑब्जेक्ट वर्ब लिहायचे 4 मार्कांसाठी. त्याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून टाकायचं आहे. परीक्षेला जाण्याच्या पूर्वी हे एकदा 100% तुम्ही वाचून जा. उद्याचा पेपर तुमचा बघा किती सोपा जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली डीमध्ये तुम्हाला इथं काही सेंटेन्स बनवायचे आहे. तर तुम्हाला इथं शब्द राज, रीड, स्टोरी असे शब्द तुम्हाला इथून शब्द उचलून इथं खाली काही तुम्हाला 3 वाक्य बनवायचे आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला 4 क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथं सांगितले की होम शब्द कसा आहे बनवून दिलेला आहे, तसं तुम्हाला इथं टी शब्द हा बनवायचा आहे. त्याच्यानंतर खाली बीमध्ये तुम्हाला राईट काउंटर प्रॉम्प्ट्समध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचं हॅज नॉट, कॅन नॉट, विल नॉट याचं. त्याच्यानंतर खाली सीमध्ये तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग लेटर फ्रॉम थिंग्स. तर तुम्हाला जे लेटर आहे ते तुम्हाला लेटर पूर्ण करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लेटर पूर्ण करायचं तुम्हाला 5 मार्कासाठी आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं तुम्हाला एक पिक्चर दिलेलं असणार. तर तो पिक्चर म्हणजे तुम्हाला चित्र आहे, ते चित्र बघून तुम्हाला 5 ते 6 ओळींमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. 5 ते 6 ओळींमध्ये खाली उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर खाली ईमध्ये तुम्हाला इथं ट्रान्सलेट फ्रॉम सेंटेन्स इन यू मदर टंग. तर मदर टंग म्हणजे तुमच्या भाषेमध्ये म्हणजे आपली जी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला ही 2 जे वाक्य आहे त्यांचा तुम्हाला मराठीत अर्थ सांगायचा आहे 2 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, PDF हवी असेल तर व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करून मेसेज करा, मी तुम्हाला PDF लगेच पाठवते. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट पण तुम्ही तसे मारून घ्या. व्हिडिओ आवडलेला तर व्हिडिओला लाईक करून चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करून घ्या. 100% उद्याचा तुमचा इंग्लिशचा पेपर आहे.